या बिस्किट खायला, क्रीमची बिस्किट आहे ती. आता जेवलोय, जेवून एक 15 मिनिटं झाली ती. आता मग मी आता जनावराचं तिथलं मी तिथं केलं, त्यांना वैरणी टाकली पलीकडच्याला. पाऊस येतोय बघा बाहेर, आता फिरून आणखीन पाऊस पडायला लागलाय आणि पुढचं भितळायची बघा. पावसाच्या ह्यानं सगळं पूर्णपणे खाली दसायला लागले आणि पाऊस पूर्ण झाला आहे. आणि अजून तर लाईट आली नाही बा, लाईट आलीच नाही अजून. एक अर्धा तास झालं जेवण. आता 6:45 वाजले असतील. तर अंधार बघा फोकस कसा आहे. आणखी 2-4 दिवसानं ही बदलू शकते, वातावरणाचं बदलू शकते, चेंज होऊ शकते. आणि ही आपण चहा आता असते चहा बिस्किट खावं म्हणलं, चहा आणि बिस्किट. बिस्किट कुठं घेतलं तिथे एक टाकलाय. चहा बिस्किट खावं म्हणलं, पण आता म्हणलं की चहा पण करायला पुन्हा टाईम आहे, कोण करत नाही. दुसऱ्यावरती आपण अवलंबून राहतोय. आपल्याला खायचं आहे म्हणल्यावरती आपण करून जी आहे ती करायला खावं ना. दुसऱ्यापाशी तुम्ही चहा लागला प्यायचा म्हणून 10 रुपयाचा हॉटेलवरती चहा पिऊन येतात, परंतु तुम्ही आपण हाताने केलं म्हणून काय बिघडत नाही. हाताने केलं जे हाताने राहते, परंतु 10 रुपये काय घालवायचे, त्या 10 रुपयामध्ये आणखी 20 रुपये टाकून साखर आणू आणि साखरेमधला आणि 10 रुपयाची चहाची पावडर आणू आणि बरं तुम्हाला चहा काय प्यायचा आहे तेवढा खाटा नसतो, परंतु पैसे देऊन सगळं पाणी घ्यायला लागले. पैसे देऊन आपण टायमिंग वायपट घालवतोय आणि चहा पितोय आणि पैशाला 1-1 रुपयाची किंमत करायला शिका म्हणण्यात तास पुरतं. परंतु आपल्याला हातायचं, पायायचं, डोळायचं म्हणल्यावरती आपण करून केला. तुम्हाला मी सोप्यातनं सोपं सांगतोय, मला आवडणार अंतकरणापासून जीबीच्या डॅट्यापर्यंत सांगतोय. परंतु तुम्ही तर असं थांबत नाही. मग खावं तर लागतंय. मला खाता बोललं म्हणजे तुम्ही म्हणता कसं बोलतंय, बोलावं म्हणून तर तुम्हाला मी अटेंड करून ठेवतोय. आणि अटेंड करण्यासाठी फक्त बोलाचा अंतकरणापासून दाना पावसासारखं बोलायचं, तेव्हा तुम्ही थांबता. ही झालं असं झालं. कोण थांबत नसता उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस तेव्हाच थांबत असतो जेव्हा त्याला गरज असते. मग आपल्याला गरज आहे कशाची, चहाची. आपल्याला गरज कशाची आहे, पाणी प्यायची. आपल्याला गरज कशी आहे, आपल्याला जेवायची. आपल्याला गरज कशी आहे, चांगलं खायची. मग आपण चांगलं हातायचं तर आणून खावा ना, एवढं काय ताण घ्यायचं आहे. चहा बिस्किटं खावा फिवा, आनंद राहावा. आणि काय माया भावानं तुम्हाला सांगतो. आणि बघा मी खातोय म्हणून मी काय रोज करत नाही. 5 रुपयाचा बिस्किट पुडा बिझनेस करायचा तर 5 रुपयाच्या बिस्किट पुड्याकडे बघून करायला शिका. 5 रुपयाच्या बिस्किट पुड्याची किंमत व्हॅल्यू अजून 5 रुपयाचं आहे, परंतु त्यातली बिस्किटं 10 का माया 12 माया मला आठवते. असं बारक्यापणी एका बिस्किटमध्ये 16 बिस्किट येत होते. आता बिस्किटं 8 का 9 येते ती पार्लीमध्ये. परंतु बिझनेस कसा केला त्या माणसानं, बिझनेस केला आपण करायचं काय, रेटवर वाढवायचं नाही. माणसं तर आपल्याला कशी कायम खप झाला पाहिजे. काय दिवसात मी सांगतो तुम्हाला, 5 बिस्किटं 5 रुपयाला झाल्याशी राहणार नाही की. आणि ही कधी खरं राहणार आहे, कारण की आजच्या जमान्यामध्ये बिझनेस करायचा माइंड पाहिजे. तर बिझनेस कसा करायचा, चहाची जरी टपली टाकली तर 500 रुपयाचा चहा, परंतु त्यामध्ये 1000 रुपये निघलं पाहिजे. असं डोकं चालवायला शिका. आपण इन्व्हेस्ट करतोय आणि पैसा आपण वेस्ट घालतोय. बिझनेस करून कसा राहता ते शिकायला शिका. घरामध्ये पंखा चालू झाला म्हणून ते कसा भिंगतोय बघून चालत नाही. ते यापुढची परिस्थिती स्वतःला करावं लागते. आपण उभं राहिलोय म्हणून बघून चालत नाही. कसं काय मी उभं राहिलोय, स्वतः या पायावर राहिलोय. परंतु कष्ट करून लाज कुठल्या गोष्टीची, जेव्हा एक बिस्किट खाताना आपलं हक्काचं खाता आलं नाही तर दुसऱ्यावरती आधार ठेवून काय उपयोग. ही गोष्ट कायम देण्यात राहावा. रस्ता वाहती, परंतु वाहणाऱ्याला वाहनून द्या. परंतु आपण करणार आहे, आपण करून वाहा. परंतु टायमिंग पैसा घालून वाहू नका. 1-1 रुपयाची व्हॅल्यू करायला शिका. व्हॅल्यू करण्यासाठी भले पैसे लागतात, परंतु पैसे कमवण्यासाठी लई मेहनत आहे त्यामग. परंतु कुणाला दिसत नाही, दिसणारे नाही. आणि त्यानं पैसे टिकवून ठेवलेलं जीवनाचं सोनं झालं आणि कधी खरं आहे. धन्यवाद. हां.